Hello, welcome to my channel Easy English Grammar. Today we will learn the past perfect tense. The past perfect tense पूर्ण भूतकाळ. The past perfect tense describes a specific point in the past. विशिष्ट वेळेच्या आधी किंवा दुसऱ्या घटनेच्या आधी एखादी क्रिया पूर्ण झालेली होती हे दर्शविण्यासाठी ह्या काळाचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, दे हॅड सीन मूवी बिफोर माय फ्रेंड्स अराइव्ड. मूवी बघण्याची क्रिया पूर्ण झालेली होती. दुसरी क्रिया कोणती, तर माझे मित्र आले. बिफोर दे अराइव्ड म्हणजे ते येण्याच्या अगोदर मूवी बघण्याची क्रिया पूर्ण झालेली होती. अशी वाक्य किंवा अशा गोष्टी दर्शविण्यासाठी द पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर केला जातो. आता कोणताही टेन्स आपण शिकत असताना प्रथम त्याचा चार्ट तयार करतो आणि मग आपण तो टेन्स शिकतो. आता समोर बघा तुमच्या चार्ट लिहिलेला आहे आणि त्यात सेंटेन्सेस पण लिहिलेली आहे. कोणता चार्ट आहे हा, तर पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ. आता हे सगळे सिंग्युलर नंबर आहेत, हे प्लुरल नंबर आहेत. सिंग्युलर नंबर फर्स्ट पर्सन आय, प्लुरल नंबर वी. हे एकवचन, हे अनेकवचन. आय, वी, मी, आम्ही. सेकंड पर्सन सिंग्युलर नंबर यू, प्लुरल नंबर यू. इंग्लिशमध्ये तू, तुम्ही. दोघांसाठी पण यूच वापरतात. थर्ड पर्सन ही, सी, इट, सिंग्युलर नंबर तो, ती, ते. पुरुषवाचक, स्त्रीवाचक आणि प्राणी, पक्षी किंवा निर्जीव गोष्टी. मग आता इथं तुम्ही ही साठी मुलाचं नाव वापरू शकता, गोपाळ, सुनील, अनिल. सी स्त्रीवाचक, नेहा, सुनीता, तनिष्का, सायली. इट प्राणी, पक्षी, मग त्यामध्ये पिकॉक, पॅरट एक्सेट्रा. अँड नॉन लिव्हिंग थिंग्स, ट्रीज, प्लांट्स, माउंटन एक्सेट्रा. आणि त्याचं अनेक वचन दे म्हणजे ते, त्या, ती. हे इथं सर्व प्रोनाउन्स लिहिलेली आहेत. आता आपण टेन्स तयार कोणता करतोय, तर पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्सचं सेंटेन्स कन्स्ट्रक्शन कसं असतं ते आपण पाहूया. तर प्रथम वाक्यातला सब्जेक्ट, वाक्याचं निरीक्षण करा. सब्जेक्ट, त्यानंतर टू हॅवचं भूतकाळी रूप. हॅव हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपण इथं वापरलंय. आपण तयार करतोय पास्ट परफेक्ट म्हणजे पूर्ण, म्हणून इथं पूर्ण भूतकाळात टू हॅवचं भूतकाळी रूप हॅड. क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल, त्यालाच आपण V3 म्हणूया प्लस ऑब्जेक्ट. इथं बघा हा सब्जेक्ट, हे सगळे सब्जेक्ट आहेत. आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे हे सगळे सब्जेक्ट आहेत. हे टू हॅवचं भूतकाळी रूप हॅड. हॅवचं भूतकाळी रूप हॅड. क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल. हा इरेग्युलर फॉर्म आहे बघा. स्टडीचं स्टडीड झाले, वायचा लोप होऊन आय झाला आणि मग त्याला ईडी प्रत्यय लागला. वर्ब फॉर्म्स हे माझं लेक्चर तुम्ही बघा, मग तुमच्या सर्व शंका त्यामध्ये क्लिअर होतील. वर्ब फॉर्म मध्ये आय हॅड स्टडीड इंग्लिश. इंग्लिश हा यातला काय आहे, ऑब्जेक्ट आहे. काय तयार झालं आपलं, हे पास्ट परफेक्ट टेन्सचे हे सर्व सेंटेन्स तयार झाले. सब्जेक्ट, ह्याचं भूतकाळी रूप हॅड, क्रियापदाचे पास्ट पार्टिसिपल आणि ऑब्जेक्ट. ह्या वाक्यात पण त्याच पद्धतीने सब्जेक्ट, हॅड, V3 आणि ऑब्जेक्ट. ओके. आता ह्या सर्व वाक्यांचा आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचे म्हणजे नकारार्थी सेंटेन्स. नकारार्थी वाक्य तयार करण्यासाठी आपण त्यात काय वापरतो, तर नॉट वापरतो. दिलेल्या वाक्यात नॉट वापरतो. कुठं वापरतो नॉट आपण, तर जे त्या वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद आहे त्याच्यानंतर नॉट वापरलं की निगेटिव्ह सेंटेन्स तयार होतं किंवा नकारार्थी वाक्य म्हणूया आपण त्याला. आय हॅड नॉट स्टडीड इंग्लिश, वी हॅड नॉट स्टडीड इंग्लिश, यू हॅड नॉट स्टडीड इंग्लिश, यू हॅड नॉट स्टडीड इंग्लिश, ही, सी, इट हॅड नॉट स्टडीड इंग्लिश, दे हॅड नॉट स्टडीड इंग्लिश. काय तयार झालं, निगेटिव्ह सेंटेन्स तयार झालं. आता हे निगेटिव्ह सेंटेन्स तुम्ही असं वाचलं तरी पण चालतं किंवा आय हॅडंट स्टडीड इंग्लिश,
काय केलं इथं आपण हॅड नॉटचा शॉर्ट फॉर्म किंवा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरला. हॅड नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म हॅडंट वापरून वाक्य वाचलं तरी सुद्धा ते बरोबर आहे, लिहिलं तरी सुद्धा ते बरोबर आहे. वाचताना कसं वाचायचा हॅड नॉटचा शॉर्ट फॉर्म, तर आय हॅडंट, वी हॅडंट, यू हॅडंट, यू हॅडंट, ही सी इट हॅडंट अँड दे हॅडंट स्टडीड इंग्लिश. समजलं? काय केलं आपण ह्या सर्व वाक्यांचं निगेटिव्ह सेंटेन्स तयार केलं, म्हणजे नकारार्थी वाक्य. हे वाक्य काय आहे तर अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, होकारार्थी वाक्य आहे. होकारार्थी वाक्याचं आपण नकारार्थी वाक्य केलं. आता हीच सर्व जी वाक्य आहेत पास्ट परफेक्ट टेन्सची, त्याचं आपल्याला काय करायचं आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचं, किंवा त्याला आपण काय म्हणतो वर्बल क्वेश्चन, की ज्याचं उत्तर कशात असतं येस किंवा नो मध्ये असतं. मग वर्बल क्वेश्चन तयार करत असताना आपण कसा करतो तर जस्ट त्या वाक्यातले जे हेल्पिंग वर्ब आहे ते काय करतो आपण, वी राईट द हेल्पिंग वर्ब ॲट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. म्हणजे ह्या वाक्यातलं जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते आपण फक्त वाक्याच्या सुरुवातीला लिहितो. काय तयार होतं आपलं वर्बल क्वेश्चन, त्यालाच इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असं पण म्हटलं जातं. मग आता हे वाक्य कसा प्रश्न तयार होईल सांगा. हॅड आय स्टडीड इंग्लिश क्वेश्चन मार्क. हॅड वी स्टडीड इंग्लिश. Had we studied English? Had we studied English? Had he, she, it studied English? And had they studied English? वर्बल क्वेश्चन तयार झाले सगळे, की ज्याचं उत्तर येस किंवा नो मध्ये असते. किती सोपं आहे बघा. आता पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ लक्षात ठेवण्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. प्रथम वाक्याचा फॉर्म्युला, सब्जेक्ट हॅड. हॅड का तर पास्ट परफेक्ट आहे म्हणून. क्रियापदाचं तिसरं रूप आणि ऑब्जेक्ट, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण हे वाक्य नकारार्थी केलं तेव्हा सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट वापरलं. कोणतं सहाय्यकारी क्रियापद ह्यात वापरलं तर हॅड नॉट, नकारार्थी वाक्य केलं. आणि जेव्हा ह्या सर्व वाक्यांचा आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स किंवा व्हर्बल क्वेश्चन तयार केला तेव्हा आपण काय केलं तर जस्ट त्या वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद हॅड वाक्याच्या पुढे घेतलं सुरुवातीला आणि व्हर्बल क्वेश्चन तयार केला. आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके.